आधी तुम्हाला रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं दाखवते आहे. इथं आपल्याला 3 कप तांदूळ घ्यायचे आहेत. इथं मी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत. अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे. अर्धा कप पोहे घेतलेले आहे. 1 स्पून मेथी दाणे घेतलेत अख्खे आणि 4 स्पून साबुदाणे घेतलेले आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे 4 ते 5 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून 8 घंटेसाठी हे भिजत घालायचं आहे. आपल्याला झाकण ठेवून घेतलेलं आहे. अशा छान मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. खूप छान रेसिपी आहे ही. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की रेसिपीसाठी किती तांदूळ घ्यायचा, त्याप्रमाणे तुम्हाला सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी फॉलो करायची आहे. बघा, तुम्हाला इथं मी ही एक इडली तोडून दाखवते. अशा पद्धतीने किती मऊ, लुसलुसीत, खूप छान मस्त आलेली आहे इडली. बघा, मस्तपैकी. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं आपल्याला सुरुवात करायची. इथं जे आपण तांदूळ भिजत घातलेले होते ते इथं आता हे भिजून झालेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ आणि डाळी भिजत घातलेले आहेत. हे सर्व सारण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बघा, छानपैकी भिजलेलं आहे. मस्त 8 तास हे भिजून घेतलेलं आहे. आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे. या जारमध्ये आपल्याला हे सारण भिजवलेलं टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर याला आता आपल्याला व्यवस्थित पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. एकसारखं घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे दळून घेतलेलं आहे. इथं एका डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून असा पॅक डब्यामध्येच हे सारण टाका की हे व्यवस्थित फुलेल. सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून डब्यामध्येच ही टाकून घ्यायचं आहे आणि वरून झाकण लावून याला 8 ते 10 घंटेसाठी आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. हे दळून झालेलं आहे. बघा, अशा पद्धतीने हे पीठ रात्रभर मी राहू दिलेलं होतं आणि आत्ता असं फर्मेंट झालेलं आहे. मस्तपैकी खूप छान पीठ फुललेलं आहे. याच्यामध्ये मी सोडा टाकलेला आहे आणि इनो टाकलेलं आहे. मस्तपैकी फुललेलं आहे पीठ. आता आपल्याला हे सर्व पीठ थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर एका बाउलमध्ये थोडं पीठ आपल्याला इडली बनवण्यासाठी काढून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे पीठ इथं बनलेलं आहे मस्तपैकी. आता एका बाउलमध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला इडली बनवायची आहे तेवढंच पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी 3 ते 4 इडल्या बनतील एवढं पीठ मी काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी गरजेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे.
मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने हे पीठ इथं इडली बनवण्यासाठी तयार केलेलं आहे मी. इथं आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि पाणी गरम ठेवायचं आहे कढईमध्ये. तुम्ही इडली पात्र्यामध्ये पण करू शकतात, पण मी अशा पद्धतीने इडली बनवलेली आहे. बघा कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, गाळणी ठेवून घेतलेली आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे आणि मी सुती रुमाल घेतलेला आहे, एक पांढरं शुभ्र रुमालला ओला करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने डिशमध्ये हा रुमाल मी टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता थोडंसं पाणी आपल्याला वरून शिंपडायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला इडलीचं सारण टाकून घ्यायचं आहे. जेवढे ह्या डिशमध्ये मावेन तेवढं हे सारण आपल्याला टाकायचं आहे. जवळपास इथं मी सारण टाकून झालेलं आहे. वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनटं ह्याला वाफू द्यायचं आहे. वाफवल्यानंतर अशा पद्धतीने ही इडली इथं बनलेली बघा. खूप छान मऊ लुसलुसीत जाळीदार इडली बनलेली इथं मस्तपैकी. आता आपल्याला एका डिशमध्ये ही इडली काढून घ्यायची आहे. थोडं थंड होऊ द्यायचं आहे. बघा चेक करून बघू. इडली झालेली इथं मस्तपैकी. आता एका डिशमध्ये काढून घ्यायची इडलीला. बघा खूप छान मस्त मऊ लुसलुसीत आलेली इडली. थोडं थंड झालेलं आहे. आता आपल्याला एका डिशमध्ये इडली काढून घ्यायची. गरम असल्यामुळे जमत नव्हतं धरायला. रुमाल पण खूप गरम झालेला होता. बघा अशा पद्धतीने इथं मी इडली काढून घेतलेली आहे. खूप छान इडली बनलेली आहे मस्तपैकी. अशाच पद्धतीने मी दुसरी इडली पण बनवून घेतलेली आहे मस्तपैकी. परत डिश ठेवून घेतलेली, रुमाल टाकून घेतलेला आहे. परत आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे. झाकण ठेवून घेतलेलं आहे. इथं आता ही इडली तयार झालेली आहे. बघा किती छान फुगलेली मस्तपैकी. पांढरं शुभ्र इडली बनलेली इथं मस्त जाळीदार. ही पण आता आपण अशा पद्धतीने काढून घेऊ इडलीला. बघा किती छान बनलेली इडली. दुसरी पण मस्त फुगलेली आहे. जाळीदार इडली इथं बनलेली मस्तपैकी. खूप छान. अशा पद्धतीने डिशमध्ये सुद्धा इडली बनवता येते. इडली पात्र नसेल तरी सुद्धा इडली बनवता येते. इथे मी ग्रीन चटणी बनवलेली आहे. मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती ग्रीन चटणीची रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकतात. अशाच पद्धतीने तुम्ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. बघा इथं मी इडली तोडून दाखवते तुम्हाला.
किती छान आणि मऊ लुसलुसीत आलेली इडली, मस्तपैकी खूप छान. बघा किती जाळी आलेली आतून इडलीला, मस्तपैकी मऊ आलेली, मस्तपैकी बघा खूप छान. अशाच पद्धतीने तुम्ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. ही गन पावडरची रेसिपी पण मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे.